स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. राहता शहरात मारुती मंदिर व गणपती मंदिरासमोर अनेक वर्षापासून मानाच्या होळीचं पूजन वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. राहता शहरात गेल्या अनेक वर्षापासून गावाच्या वेशीमध्ये गणपती मंदिर व हनुमान मंदिराच्या समोर या होळीचं पूजन केलं जातं. या होळीचं पूजन वीरभद्र देवालय ट्रस्टचे पुजारी सर्जेराव भगत, रामनाथ भगत, सोमनाथ भगत यांना देण्यात आलं. राहता वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे सर्व सन्माननीय विश्वस्त यांच्या उपस्थितीत या होळीचं पूजन करण्यात येतं. गावातील सर्व नागरिक या ठिकाणी होळीला नैवेद्य दाखवत असतात. या होळीचं पूजन झाल्यानंतर गावात सर्वत्र होळीचं पूजन होतं. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही राहता शहरात सुरू आहे. या पूजनाप्रसंगी राहत्याचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, सचिन बोठे, राजेंद्र गायकवाड, सागर सदाफळ, निवृत्ती बनकर, प्रवीण सदाफळ, चांगदेव गाडेकर, दिलीप वाघ, रावसाहेब धुमसे, विजय सदाफळ, ज्ञानेश्वर गाडेकर, जबाजी मेचे, देविदास सोनटक्के, सुधाकर कुंभकर्ण, अरविंद गाडेकर, शिवाजी मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षापासून सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मानाची होळी मारुती मंदिर आणि गणपती मंदिराच्या मध्ये या ठिकाणी या चौकामध्ये होत असते आणि या होळीचा अत्यंत चांगला मान या परिसरामध्ये आहे. आणि आम्ही आता वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी होळीचं प्रज्वलन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर वीरभद्र मंदिरासमोर या ठिकाणी प्रज्वलन होणार आहे. परमेश्वराकडे एकच मागणी आमची आहे की ज्या वाईट प्रथा आहेत, वाईट वृत्ती आहेत, याचं या ठिकाणी होळीमध्ये त्याचं दहन व्हावं आणि या शहराला आणि गावाला चांगलं या ठिकाणी संपन्नता मिळावी एवढीच आम्ही परमेश्वराकडे मागणी. आज होळीनिमित्त सर्व राहतावासियांना मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे राहता शहरामध्ये मानाची होळी म्हणून या ठिकाणी गणपती मंदिरापाशी होळी पेटवण्याची प्रथा जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहे. आणि या होळीला सर्वच गावातील नागरिक असतील, महिला असतील, ज्यावेळेस आपल्या घरी होळीची पूजा करून सर्वजण या ठिकाणी नैवेद्य देण्यास येत असतात. अशी प्रथा ही कायम या ठिकाणी चालत आहे आणि अत्यंत मनमिळावपणे आणि सर्व धर्मीयान मिळून या ठिकाणी होळीचं पूजन या ठिकाणी केलं जातं. होळीची कथा जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकश्यपू जो राक्षस होऊन गेला आहे, त्याचा मुलगा प्रल्हाद खूप मोठा विष्णू भक्त होता आणि विष्णू भक्त असल्याने त्याला कुठल्याही प्रकारे कुठलीही शिक्षा दिली त्याला काहीही होत नव्हतं. तसंच तव हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला होलिका या राक्षसनीच्या मांडीवर बसून त्याला त्या होलिकेमध्ये ठेवून पेटवण्याचा प्रयत्न केला. तरीही नारायणाच्या नामस्मरणामुळे त्या भक्त प्रल्हादालाही कुठलीही इजा झाली नाही. एवढ्या मोठ्या होळीतून किंवा अग्नीतूनही कुठल्याही प्रकारची त्याला क्षती न होता तो सुखरूपपणे नारायणाच्या भक्तीने, नारायणाच्या नामस्मरणाने लीन होऊन वाचला आहे. म्हणून अशा ही जी प्रथा त्या कालापासून चालू झालेली आहे आणि ह्या राहत्या शहरामध्ये सुद्धा ह्या होलिकेच्या दहनाची जी परंपरा चालू आहे तिला 100च्याही पुढे वर्ष होऊन गेलेले आहेत. सर्व गावाच्या मिळून, सर्व ग्रामस्थ मिळून गणपती मंदिर, मारुती मंदिर याच्या मध्यावरती ही जी होळी केली जाते हिला खूप मोठी परंपरा पण लाभलेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने ती
केली जाते. मग त्याच्यामधले सगळ्यात सर्व जाती धर्माची लोक येतात. त्या होळिकेचं पूजन केलं जातं. सगळ्यांचा मान तिथे दिला जातो. अशी ही परंपरा भरपूर वर्षापासून वीरभद्र मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने पण आणि ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा इथे केलं जातं. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकुरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकुरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील 9850 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील 8010 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील 83 80 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर. नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते. कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण. MACB लाईट व सोलर सिस्टम. स्ट्रीट लाईट. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन. ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा. माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील 98 22 90 40 76. 91 30 30 19 91. 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.